ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रेंनी मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांबाबत ट्विट करत अनेक सवाल उपस्थित केलेत। मुंबईतील बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याला जबाबदार कोण? बनावट कागदपत्रांची जबाबदारी कोणाची? सीमा सुरक्षा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं, मग कारवाई कोण करणार? असे सवाल चित्रेंनी विचारलेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सपाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला। काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांनी सपकाळांवर हे गंभीर आरोप केलेत। या संदर्भातील लेखी तक्रार मोमीन यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे। शहराध्यक्षांच्या या नाराजीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आल्याचं दिसतंय। कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून वाद रंगलाय। शिवसेना विरुद्ध ठाकरे गट असा सामना पाहायला मिळतोय। स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा होते। यावेळी विरोधी गोटातून महापालिकेच्या दारात ऑडिओ क्लिप व्हायरल केली जाणार असल्याची माहिती मिळते। आपल्या स्टेटसची एवढी चर्चा होईल याची कल्पना नव्हती। राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित नसतं, त्यांच्यानंतरचेही ऋणानुबंध जपायचे असतात। हे एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीनं सिद्ध झालंय, असं वक्तव्य मंत्री उदय सामंतांनी केलं। सांस्कृतिक कार्य विभागाकडून सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यासासाठी निधी मंजूर करण्यात आलाय। आशिष शेलारांच्या निर्णयामुळे पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास मंत्री नितेश राणेंनी व्यक्त केला। जयकुमार गोरे हे मोठे आणि दिग्गज मंत्री, त्यांच्याबाबत बोलताना भीती वाटते। मंत्री शंभूराज देसाईंनी ही खोचक टीका केली आहे। जयकुमार गोरेंना पालकमंत्री नेमण्याचे अधिकार आहेत, आम्ही बोललो तर लगेच दुसरा पालकमंत्री नेमतील असा टोलाही त्यांनी लगावला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात सपकाळांची राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे सीबीआयच्या चौकशीची मागणी केली, तरीही ज्यांच्याकडे जी माहिती असेल त्यांनी ती तपास यंत्रणांना द्यावी असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी सखोल तपास होणं गरजेचं आहे। व्हीएसआर कंपनीत सत्तेतील गुंतवणूकदार आहे अशी माहिती खासदार अनिल देसाईंनी दिली आहे। रोहित पवार आणि जय पवारांनी केलेल्या शंका योग्य, अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे। शिवराय नसते तर देशाचा इतिहास भूगोल राहिला नसता असं वक्तव्य शिवनेरीवरील संबोधनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झाले असा मोठा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटवर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। भाजप सोशल मीडिया सेल अध्यक्ष शिशिर त्रिपाठी यांनी याबाबत तक्रार केली। संबंधित व्हिडिओ हटवण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे। रायगडमध्ये शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवत राष्ट्रवादी आणि भाजप सत्ता स्थापन करत असल्याबाबत मंत्री भरत गोगावलेंनी भाष्य केलंय। महायुतीत एकत्र आहोत तर एकत्र येणं गरजेचं असल्याचा सल्ला गोगावलेंनी दिला। राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंनी अजित पवारांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सातत्यानं विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे असंही परांजपे म्हणाले। शिवाय ब्लॅक बॉक्स राजकारणाच्या आगीत जळाला का असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला होता, त्यावरही त्यांनी भाष्य केलंय। मुंबईतल्या शिवाजी पार्कात सुशोभीकरणाचं उद्घाटन करण्यात आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमात आदित्य ठाकरेही उपस्थित होते। भिवंडी प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बोलणं टाळलं। जे घडायचंय ते शुक्रवारीच घडेल असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं।